नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रानसई येथे उरण वन विभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर FON तर्फे पाणपक्षी गणना। रानसई धरण परिसर या ठिकाणी पाणपक्षी गणनेसाठी माननीय सहाय्यक वन संरक्षक अलिबाग व उरण वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वन विभाग उरणचे कर्मचारी ज्ञानेश्वर नामदेव डिविलकर, वनपाल संतोष बाबाजी इंगोले, वनरक्षक आणि राजेंद्र शहादेव पवार वनरक्षक यांच्यासोबत फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण रायगड महाराष्ट्र नोंदणी क्रमांक F5358 रायगड संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर व संदीप विश्वनाथ घरत तसेच पनवेल पोंजे येथील यश अरुण शेट्टी या पक्षी निरीक्षकांनी पाणपक्षी गणना केली। पक्षी निरीक्षणासाठी सकाळी 7:15 सुरुवात केली व पक्षी गणना 8:54 पर्यंत पक्षी गणना केली। या गणनेमध्ये एकूण 18 पाणपक्ष्यांसह एकूण 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी समूहात सापडले व त्यांची नोंद ई-बर्ड या ॲपद्वारे करण्यात आली। उरण तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी रानसई हे सर्वात मोठे धरण आहे। या धरणाची जलधारण क्षमता 1000 कोटी लिटर म्हणजे 10 MCM इतकी आहे। 1971 साली धरणाची उंची 100 फूट होती। 1981 साली ती 120 फूट करण्यात आली आहे। धरण लांबी 770 फूट आहे। धरणाचे क्षेत्र 3712 एकर आहे तर बाधित क्षेत्र 3450 एकर आहे। रानसई धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास जलाशय व गवती माळरान उपलब्ध असल्याने तेथील जलाशयात अनेक पक्षी आढळतात। दिनांक 19 जानेवारी 2025च्या पक्षी गणनेत 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी येथे पाहण्यात आले। ही गणना करताना आव्हाने व अडथळे आढळून आले। जागेवरील वाढता मानवी हस्तक्षेप तसेच खराब व जुनी मासेमारीसाठी वापरण्यात आलेले जाळे, घोस्ट नेट नष्ट करणे ही आव्हाने व अडथळे आढळून आली। सदर आव्हाने, समस्या व विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या। पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे धोरण आखणे, पक्ष्यांना बसण्यासाठी उंचवटे तयार करणे, छुपी शिकार रोखणे, मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमितपणे राबवणे असे उपाययोजना या दरम्यान सुचवण्यात आले आहेत। स्थानिक पक्षी निरीक्षक निकेतन रमेश ठाकूर, फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन संदीप विश्वनाथ घरत, फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन यश अरुण शेट्टी पोंजे पनवेल तसेच उरण वन विभाग उरणचे कर्मचारी ज्ञानेश्वर नामदेव डिविलकर, वनपाल संतोष बाबाजी इंगोले, वनरक्षक राजेंद्र सहदेव पवार वनरक्षक यांनीही गणना केली। गणनेनंतरची कार्यवाही म्हणून नोंदी ई-बर्ड व स्थानिक वनविभागासोबत चेकलिस्ट फोटोसह पुढे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे व अहवाल तयार करून तो वनविभागास सुपूर्द करण्यात आला आहे। अहवालाचा उद्देश पाणथळ जागांमध्ये पाणपक्ष्यांच्या जैवविविधतेची माहिती संकलित करणे, पर्यावरणातील बदल समजण्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे संवेदनशील प्रजातींचे रक्षण, संशोधनाला आधार आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होते। त्यामुळे सदर पाणपक्षी गणना महत्त्वाची मानली जाते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादींसह तृप्ती भोईर, उरण।